गुड मॉर्निंग गाईज. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर अरे प्रश्वर. आज शनिवार, आज सुट्टीचा दिवस, त्यामुळे आज घरात सगळे आरामात झोपून होते. सुट्टी असल्यामुळे सगळे आरामात उठलेत. आज मी पण लेटच उठलो आज जरा, आणि सहज आपलं म्हटलं व्लॉग काढूया, त्यामुळे शूट चालू केला. आज बऱ्याच 2-3 दिवसानंतर पाऊस थांबलाय इथं आणि ऊन पडलंय. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, गेली 2-3 दिवस भरपूर पाऊस पडत होता, पण आज जरा उजाडलंय आणि ऊन पडले भरपूर. हे बघा, घरात तर आम्ही सगळे उठलोय, पण आमची सोयराबाई पिल्लू आमचा अजून झोपलाय. आज तिला पण स्कूलला सुट्टी आहे, त्यामुळे निवांत आहे तिचं. रात्री झोपली पण ती 2 वाजता माझ्यासोबत. सोयरू, ए पिल्लू, गुड मॉर्निंग. शनिवार आणि आता सकाळी आमची नाश्त्याची तयारी चालू आहे. पूजा किचन मध्ये आज डोसा बनवते. डोसाचं पीठ काल वाटून ठेवलं होतं, तर आज नाश्त्याला डोसा आणि चटणी आहे. बघू, ती चटणी वगैरे बनवायची तयारी चालू आहे. चटणी वाटायची तयारी चालू आहे. गुड मॉर्निंग. काय आज नाश्त्याला? डोसा आणि चटणी. डोस्याचं पीठ. उठलीस तू? काहीच चटणी वाटून झाली आमची. पूजाने आता जस्ट तडका दिलाय चटणीला, मस्त मोहरी आणि कढीपत्त्याला. आणि एका साईडला डोसे बनवायचं चालू आहे आमचं नाश्त्यासाठी. डोसा खायला. तर काहीच नाश्ता बनवून झालाय. पूजा आणि सोयरा दोघी पण नाश्ता करायला बसलेत. सोयरा खाते डोसा आणि टमॅटो केचप. हा, का चटणी नको का ग? कसं झालंय? नाईस, आवडलं तुला? थँक्यू. तर गाईज, मी पण बसलोय नाश्त्याला. मस्त गरमागरम डोसे बनवले चटणी सोबत. या तुम्ही पण सगळे खायला. मस्त झाली चटणी. हिचं नाव मी सोयरा काय ठेवलं माहितीये? तिच्या बसण्याच्या स्टाईल. म्हाताऱ्या माणसासारखी बसते, महाराणीसारखी. तर मंडळी, आता दुपारचे वाजलेत 12. घरातली कामं करून झाली आमच्या दोघांची पण सगळे. नाश्ता वगैरे झाला. आता महिना नवीन चालू झालाय, तर घरात किराणा माल भरायचा आहे. त्यासाठी आम्ही दोघं पण आता चालू डी-मार्टला. सोयराला सोडले आम्ही स्कूलमध्ये. आज तिचं स्कूल होता आज, तसं पण एक्स्ट्रा क्लासेससाठी काहीतरी आहे तिच्या स्कूलमध्ये, त्यामुळे बोलवलं होतं. त्यामुळे तिला जस्ट आता स्कूलमध्ये ड्रॉप करून आलोय आणि आम्ही दोघं आता चालू आहे डी-मार्टला. तिथे जाऊन आता बघू. चला. तर गाईज, आम्ही निघालोय आता दोघं पण डी-मार्टला. बाय.
काय घेतेस आता? आता अजून काय बघायचं अजून? भरपूर गर्दी आहे आज. नवीन महिना सुरू झालाय, सर्वांच्या सॅलरी झाली वाटतं त्यामुळे. डीमार्टला येऊन आता 1.5 तास झालाय. खालच्या फ्लोअरवर फिरून झालं सगळं, घरात लागणारं ग्रॉसरी घेतलंय आम्ही आणि आता वरच्या फ्लोअरला आलोय, जिथं कपडे शूजचं कलेक्शन असतं तिकडं आलोय आम्ही. सोयरासाठी काहीतरी घेऊन जावं लागेल, नाहीतर घरी गेले की लय भोंगा पसरेल ते. आणि भरपूर डीमार्टला गर्दी आहे. आज 1 तारीख आहे त्यामुळे लोकांची सॅलरी झाली आहे, त्यामुळे खूप जण आलेत. व्हिडिओ शूट करायलाच भेटत नव्हतं. जरा आता वरच्या फ्लोअरला आलं, जरा शांत आहे थोडं, त्यामुळे एका कोपऱ्यात शूट करतोय. तर गाईज पूजा इथं सोयरासाठी टी शर्ट बघते. ती बोलली होती की पूजासारखं म्हणजे मासारखं सेम पाहिजे. तिने जे घातलं येल्लो कलर त्या कलरमध्ये, नाही तर घरी तिच्याकडे पिंक कलरच आहे, तर पिंक कलर, येल्लो किंवा पिंक कलर शोधायला लागली ती. पण आम्हाला इथं भेटत नाही आहेत, पण ते जरा मोठी साईज आहे. 6 to 7 इयर्स, 8 to 9 इयर्स. आम्हाला पाहिजे 2 to 3 इयर्स मध्ये. एक तिने हा ग्रीन कलर चॉईस केलाय, दाखवतो ग्रीन कलर सोयरासाठी. तिच्याकडे नाही हा कलर. सेम नाही भेटलं तर घरी सगळा गोंधळ होणार आहे, मग बाजार उठवणार आहे ती. पिंक कलर भेटतंय का? नाही ना. तर इथं सोयरासाठी कपड्यांची चॉईस चालू आहे. असे 4-5 टी शर्ट काढून ठेवलेत साईडला. ग्रीन आहे, येल्लो आहे, पिंक आहे, पर्पल. कुठला घ्यायचा आहे? कुठला? पर्पल युनिकॉर्न. छान आहे तो. तिला बॅगी जीन्स वर भारी दिसेल ते. नको पिंक, नको पिंक, पिंकला व्हायचा. हा एक घे ग्रीन. हा, तिला हा ग्रीन कलर आणि हा युनिकॉर्नचा, हे 2 तिला चॉईस केले टी शर्ट. आणि हा येल्लो पण. तर गाईज आमचं फायनली सगळं महिन्याभराचं किराणा घेऊन झाला इथं डीमार्ट मध्ये. बिलिंगसाठी पण भरपूर गर्दी होती, बघू शकता तुम्ही. आम्हाला एक काउंटर भेटलं, लाईनीत थांबलो होतो. आता पूजा आहे तिथं बिल काउंटरला, चालू आहे आता म्हणलं तर. तर गाईज फायनली आम्ही डीमार्टच्या बाहेर आलोय. 12:30 वाजता आतमध्ये एंट्री केली होती, आता झालेत 3:30. 3 तास आम्हाला जवळपास लागले सगळं सामान घ्यायला, शॉपिंग करायला. आणि आता पूजा गेली आहे ती सोयरासाठी चीज पॉपकॉर्न घ्यायला. ती बोलली होती चीज पॉपकॉर्न आण म्हणून, ते घ्यायला गेले. तर गाईज आम्ही निघालोय आता फायनली डीमार्ट मधनं. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप, फार वैताग आला फार. म्हणजे लोकांची सगळ्या काल सॅलरी झाली आणि आज सगळे डीमार्टला फिरायला. कुठं जायचं म्हणून डायरेक्ट डीमार्टला आलेत वाटतं सगळे. फार वैताग आला. बिलिंग काउंटरला पण एवढी गर्दी होती, रांगेत थांबलो अर्धा तास, तेव्हा नंबर आला. आणि आता फायनली घरी निघालोय आम्ही. भूक पण खूप लागली आहे. सोयरासाठी चीज पॉपकॉर्न वगैरे घेतलेत पूजानी. तिला मॅम स्कूल तर तिची सुटून अर्धा तास झालाय, पण मॅमला सांगितलं होतं आम्ही लेट झालं की तिकडेच थांबवा म्हणून. तर आता जाता जाता तिला पिक करणार आणि मग घरी जाणार आम्ही. तर चलो भेटू अजून पुढं. आता बघू, घरी चाललोय आम्ही. भूक पण खूप लागली आहे. पूजाची काय इच्छा असेल तर काय खायला बघू. हा, काय नाही मंडळी, सकाळी जे डोसा चटणी खाल्लं तेच घरी जाऊन आता परत खायचंय. तर काही 4:30-4:45 झालेत आणि आम्ही फायनली आता घरी येऊन पोचलोय. खूप असा थकवा जाणवतोय, कारण येताना थोडासा पाऊस लागला आम्हाला.
त्यात सोयराला स्कूलमध्ये पिक करायला गेलतो तर सोयरा पण तिथं झोपली होती, त्यामुळे तिला तसंच उचलून गाडीवर आम्ही आणलं आहे. त्यासोबत 2 पिशव्या, सोयरा, भरपूर असं सामान होतं, त्यामुळे खूप थकलो आहे आम्ही आता. बाकी काय नाही, आजचा दिवस असा प्रकारे संपला आहे. सुट्टी आज संपली माझी, एक सॅटर्डे संपला घर कामामध्येच. आता काय नाही, आता जेवायचं, भूक लागली खूप आणि झोपायचं, थोडा वेळ आराम करायचा. तर मग अशा प्रकारे आजचा व्लॉग आपण इथंच संपूया. तुम्ही अशाच प्रकारे प्रेम देत राहा. माझ्या यूट्यूब चॅनलवर शॉर्ट्स आणि व्लॉग आहेत ते बघत चला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच मिळवून द्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.